तर जुलै अखेरपर्यंत मोवियाच्या विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा सुटावा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिलेली आहे। लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकारपासून सत्ता खेचायची आहे असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय। तर लोकसभेला 48 जागांची तयारी केली, त्यांच्या मित्रपक्षांना फायदा असं नाना पटोले यांनी म्हटलंय। आताही 288 जागांवर तयारी करणार, त्याचाही मित्रपक्षांना फायदा होईल असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय। आमचा प्रयत्न आहे की जुलैच्या 15वाड्यापर्यंत या जुलैच्या शेवटपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा तिढा संपला पाहिजे। राज्य या लुटारू आणि भ्रष्टाचारी जे सरकार आज महाराष्ट्रातलं आहे त्याच्यापासून वाचवणं ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे। त्यावेळेसही राज्यातल्या 48 लोकसभेमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी संघटनात्मक तयारी केलेली होती, त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षालाही झाला, त्यांचा आम्हालाही झाला। आणि आताही आम्ही 288 जागेवर आमचं संघटनात्मक काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तयाऱ्या हा सगळा भाग असतोच, पण ज्यावेळेस ह्या सगळ्या घडामोडी उभ्या होतात आणि एकत्रित लढायचं असतं तर आपल्या सहकाऱ्यांना त्याच्यामध्ये फायदा व्हावा ही अपेक्षा त्याच्यातली असते।